आपल्याला बस स्टॉपमध्ये कोणते आजी आजोबा भेटले रे बुवा ते सगळं सांगतो मी तुम्हाला पुढे. त्यासाठी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर मालूमच आहे की आपली सकाळून ट्युशन आहे म्हणून. मग काय भाऊ महाराजांनी बसमध्ये बसून मी आलो डायरेक्ट सेलूमध्ये. सेलूतलं वातावरण एवढं सकाळी थंड राहते ना की विषयच नाही भाऊंनो. मग काय भाऊ मी आलो ट्युशन मध्ये वरतं आणि भाऊ इकडे नाही येत आपल्याला भेटले दोन भूत पाहिला. भूत का आपल्या समोरच प्रकट झाला, पण भाऊ ते भूत नाही व्हायचे, आपली बहीण होय. मग काय भाऊ एसपीची ट्युशन खतम केली आणि मी आलो इकडे जेवायला. मग काय भाऊ जेवण वगैरे केलं ना आपल्या सोबत्या संग लागलो मजाक करायला. आणि तुम्ही म्हणजे सोबतीला का मारून टाकते रे बा, तसं नाही भाऊ सोबती होय आपला त्याला कसं मारीन. मग काय भाऊ खाली नाही येत तर इंग्लिशची ट्युशन चालू झाली आपली. आणि इंग्लिशची ट्युशन आटोपल्यावर आपल्या सोबत्याला म्हणलं की तू मला कॉलेजमध्ये नेऊन दे म्हणलं, कारण की आज मी काही गाडी आणली नाही बा म्हणलं. मग काय भाऊ मी आलो कॉलेजमध्ये नाही येत आपल्या सोबती म्हणे लय दिवसावर झाला बा म्हणलं तू. सोबत्याला म्हणलं आपला होता म्हणलं संप असल्यामुळे मी काही कॉलेज येऊ नाही शकत म्हणलं. मग काय भाऊ आपण आलो खाली येऊन डायरेक्ट आम्ही आलो वरतं, कारण की आम्हाला मालूम पडलं का लेक्चर चालू झालं म्हणून. मग काय भाऊ मी करतो लेक्चर, आणि भाऊ लेक्चर मध्ये मोबाईल काही काढून नाही शकत तुम्हाला मालूम आहे. मग काय भाऊ लेक्चर वगैरे केलं आणि आम्ही चाललो कुठं बस स्टॉपवर. आणि भाऊ तुम्ही म्हणसान बस स्टॉप मध्ये काय, तर भाऊ बस स्टॉप मध्ये आपली बेला बस आहे. मग काय भाऊ बस स्टॉप मध्ये आपल्या सोबतीने मला ब्लॉग मध्ये घेऊन घे म्हणे, आणि सोबतच आपल्या आजी आजोबाला ब्लॉग मध्ये घेऊन घे म्हणे. आणि आपल्या सोबती आजी आजोबाला आपली काय ओळख सांगायला बसला. मग काय भाऊ आपल्याला भेटले आपले प्रेमाची माणसं दोन चार गोष्टी बोलून आपण आलो डेअरी मिल्क घ्यायला. आणि तुम्ही म्हणसान डेअरी मिल्क कोणासाठी, तर भाऊ आपलं काही एवढं नशीब नाही का आपण कोणत्या मुलीला डेअरी मिल्क घेऊन देऊ शकतो. मग काय भाऊ आपल्या सोबत्याला म्हणलं तू चालबा म्हणलं मला यशवंत चौकामध्ये सोडून दे बा म्हणलं, कारण की होतं आपल्याला घरी काम. मग काय भाऊ मी जात होता घराकडे. आजच्यासाठी एवढं भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लाईक फॉलो करून घ्या.